राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्नौमि भवन्मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम रविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुणा, नित्याभान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, करी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम, तो मीच्या आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या, जयांचे किर्या स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कार आता। चला विचार सागर तरंग चौथा, उपाधीचे स्वरूप आणि कार्य, परिच्छेद 44। म्हणून ऐकताय तरी अगोदर आपण करण आणि कारण यातील भेद बघितला होता। यामध्ये साधारण कारण आणि असाधारण कारण यांचे स्वरूपे आपण पाहिली। त्यामध्ये त्यांनी एक दृष्टांत देऊन समजून सांगितलं होतं की जे प्रमाज्ञान होतंय
ते प्रमाज्ञान त्या ठिकाणी उत्पन्न होतं. कशामुळं? त्या उपाधीच्या योगाने. जे तळ्यातलं पाणी आळ्याच्या आकारासारखं होतं, त्या ठिकाणी वृत्ती ही त्या आळ्याच्या आकारासारखी, त्या पाण्याच्या आकारासारखी होते. आणि त्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होतं ते प्रमाज्ञान. मग हे प्रमाज्ञान जे आहे, हे जे उत्पन्न होतं ते ज्ञान उत्पन्न होतं, चैतन्य उत्पन्न. त्या ठिकाणी चैतन्य उत्पत्ती होते असं आम्हाला म्हणायचं नाही म्हणले. कारण चैतन्याची उत्पत्ती होत नसते. चैतन्य उत्पन्न होण्याला काही कारण नाही. त्याचं वृत्ती हे अंतःकरणाची इंद्रियाद्वारा बाहेर निघून, तेच म्हणजेच प्रमाता चैतन्य, प्रमातृ चैतन्य, हे चैतन्य आळ्याच्या आकाराचं वृत्तीद्वारा बनतं आणि त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. आणि मग तेच ज्ञान प्रमा आहे. आणि त्या प्रमा ज्ञानानं एवढं जाणता येतंय की हे आळ्यातलं पाणी जे आहे ते कशातलं आहे? पाटातलं आहे. आणि पाटात जे पाणी आहे ते कशाचं आहे? मग हे जे पाण्याचे भेद जे व्हायले ते उपाधीनं युक्त आहेत. उपाधी लागली म्हणून त्या ठिकाणी ते पाण्याचे नाव तसे यायलेत. वास्तविक पाहता पाणी तसं नाही. पाणी पाठाचं नाही, ते पाटात आलेलं आहे. कुठलचं? तळ्याचं, आहे का नाही? आणि तळ्यात तरी पाणी कोणतं आहे? आकाशातून पडलेलं पाणी, ढगाचं पाणी ते, आहे का नाही? आणि मग ते पाणी त्या ठिकाणी खोलगट भाग असल्यामुळं त्या ठिकाणी ते जमा झाले. ते पाणी त्या ठिकाणी तळ्यातच आहे. मग ते तळ्यातलंच पाणी आहे का? त्या पाण्याचं कसं व्यापक स्वरूप आहे? ते मेघवृष्टीनं ते पडलेलं पाणी एका जाग्यावर आलेलं आहे. ते तळ्याची त्याला उपाधीच आहे. तसं हे आपला जो देह आहे, ह्या देहामध्ये जेवढं व्याप्त आपलं चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य, तेच चैतन्य तळ्याच्या ठिकाणी धरा म्हणले. आणि तेच चैतन्य इंद्रियामार्फत, वृत्तीमार्फत, इंद्रियाद्वारा तेच घटादी विषयापर्यंत जातं. आणि ती वृत्ती विषयाला, घटाला व्यापते. त्याबरोबर चैतन्याची त्या ठिकाणी वृत्ती बरोबर त्याचीही त्या ठिकाणी व्यापकता होते. म्हणजे त्याच्या आकारासारखं होतं. आणि त्याच्या आकारासारखं झालं म्हणजेच त्या ठिकाणी ती वृत्ती, ते आभास वृत्तीयुक्त असल्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. ज्ञानाच्या उत्पत्तीला कारण वृत्ती आहे, है का नाही? म्हणजे अंतःकरण. वृत्ती आणि अंतःकरण हे निराळे नाहीतच. वृत्ती म्हणजेच अंतःकरण आहे. कारण ती अंतःकरणातूनच आलेली आहे. तो अंतःकरणाचाच भाग आहे. ते अंतःकरणच आहे. वृत्ती म्हणजे काय आहे? अंतःकरणच आहे. पण ते अंतःकरण आपल्या आत आहे असं आपल्याला ज्ञात होतंय. आणि तेच अंतःकरण रबलासारखं बाहेर फाकलेलं आहे, विषयापर्यंत गेलेलं आहे. म्हणून ते सुद्धा काय आहे? अंतःकरणच आहे. मग त्या अंतःकरणातलं चैतन्य, वृत्तीमधलं चैतन्य, विषयाकार झालेलं चैतन्य, या चैतन्याचे त्याच्या उपाधीनं काय व्हायले? तर नाव बदलायले. तर चैतन्य तर तेच आहे. आता ते चैतन्य उत्पन्न व्हायलंय का? फक्त त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती व्हायली. चैतन्याची उत्पत्ती सांगायची असा आमचा हे नाही, भाव नाही म्हणले ते. त्या ठिकाणी ज्ञान उत्पत्तीचा सांगण्याचा आमचा भाव आहे. मग ते ज्ञान त्या ठिकाणी उत्पत्ती व्हायले.
आणि तेच ज्ञान ब्रह्मज्ञान काय करून देतंय? अबाधित अर्थाला विषय करून देतं, अबाधित अर्थाचं ज्ञान करून देतं. मग अबाधित असणारं काय आहे? ज्याचा बाधच होत नाही, ते चैतन्य आहे. आणि मग त्या चैतन्याचं ज्ञान व्हायला काय हरकत आहे का? इंद्रियामार्फत आलेल्या वृत्तीनं. म्हणून आम्ही म्हणलो होतो की बाबा, तू जी शंका केली होतीस का, तर व्यापक असणारं चैतन्य इंद्रियाद्वारा कसं विषय होईल? म्हणजेच जे निर्विषय आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे असं असणारं इंद्रिय त्याला कसे विषय करू शकतील? त्याचंही म्हणणं बरोबर आहे, कारण इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत हे अगोदर आपणाला सांगितलं होतं. आणि खरंच इंद्रिय त्याला प्रमाण हे जाणत नाहीत. इंद्रिय काय आहेत? हे प्रमाण आहेत. पण तसा व्यवहार व्हायला काय हरकत आहे का? आता ती इंद्रिय जाणत नाहीत हे खरं आहे, पण त्या इंद्रियामार्फत जाणारी जी वृत्ती आहे, ती वृत्ती ज्ञान उत्पन्न करून देणारी आहे. कारण अंतःकरणात काय होतंय? ज्ञान उत्पन्न करून देण्याची क्षमता आहे. म्हणून जर प्रमाज्ञान जर असेल, प्रमाज्ञानावर जर वृत्ती आरूढ असेल, काही दोष नसतील, निर्दुष्ट असणारी वृत्ती त्याला जाणू शकते. बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास. मग कोणती वृत्ती जाणत नाही आणि कोणती जाणते? तर ज्या वृत्तीमध्ये भय कंपादी दोष नाहीत अशी वृत्ती जाणू शकते. कशाच्या योगानं? ज्ञानाच्या योगानं, है का नाही? मग यापुढं आपल्याला यावर असं म्हणता येतं की जे जाणलं चाललंय तिथं प्रमावृत्तीने, म्हणजे प्रमाज्ञानाने, ते जे जाणल्या चाललंय त्याला जे जाणायला आहे, ज्याच्यानं जाणल्या चालला आहे, जो जाणत आहे आणि जे जाणीत आहे, म्हणजेच प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. आता ही त्रिपुटी झाली. आता या ठिकाणी मध्ये जे वृत्ती आहे हे साधन आहे. वृत्ती हे काय आहे? साधन आहे. आणि त्या साधनाच्या योगानं तिथपर्यंत चैतन्य चाललंय. कोणतं चैतन्य? प्रमाता चैतन्य चाललंय त्या ठिकाणी, है का नाही? मग ते प्रमाता चैतन्य वृत्तीद्वारा घटापर्यंत चाललंय. मग ते चैतन्य आणि घटोपैत असणारं चैतन्य, या चैतन्याचा एक स्थिती भाव झाला, ते एका ठिकाणी आले की त्या ठिकाणी प्रमाज्ञानाची उत्पत्ती होते. तिथे कोणची उत्पत्ती होते? ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते, म्हणजे सत्य ज्ञानाची, यथार्थ ज्ञानाची. कारण वृत्ती, अंतःकरण हे काय आहेत? तिथं लागलेले हे उपाध्या लागलेले आहेत ना. त्या उपाधीच्या योगानं त्या ठिकाणी ते ज्ञानाची उत्पत्ती होते. ते ज्ञान उत्पत्ती करण्यास योग्य आहेत, है की नाही? जसं आपल्याला आता डोळा पदार्थ दिसण्यासाठी योग्य आहे. डोळा नसेल तर पदार्थ दिसत नाही, त्याच्यामध्ये ती योग्यता आहे. तसं वृत्तीमध्ये ज्ञानाची योग्यता आहे. आणि त्या योग्यतेनं त्या ठिकाणी जे विशेषीकरण झालेलं असतं का, जे विशेष ज्ञान झालेलं असतं का, ते वृत्तीनं प्रकाशित केल्या जातं. विशेष ज्ञानाचं प्रकाशन वृत्तीनंच केल्या जातं. आणि मग ते विशेष ज्ञान आहे. प्रमाज्ञान हे कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. कशामार्फत व्हायलंय? प्रमाणामार्फत व्हायलंय. कुणाला व्हायलंय? त्या अंतःकरण स्थित असणाऱ्या प्रमात्यालाच व्हायलंय. मग प्रमाताच काय करायलाय? वृत्तीद्वारा चाललाय. आणि वृत्तीला जाऊन विषयाकार जी वृत्ती व्हायली त्या वृत्तीमध्ये सुद्धा तो आहेच आभास रूपाने. आणि मग तेच आभास काय करतंय? ज्ञान करून देतंय.
किंवा तोच आभास अंतःकरणामध्ये जाऊन त्याचं प्रकाशन होते. तिथं जरी नाही मानलं, त्या ठिकाणी फक्त त्या पदार्थाचं काय होतंय, पदार्थ दिसतो आणि तो पदार्थ दिसल्याच्या नंतर ती वृत्ती अंतःकरणामध्ये वापस येते आणि मग अंतःकरणामध्ये त्या पदार्थाचं प्रकाशन होतंय की तो पदार्थ कोणता आहे. मग त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. पदार्थ पाहण्याच्या अगोदर ज्ञानाची उत्पत्ती मानता येणार नाही, है का नाही. पण हे इतक्या अल्प काळामध्ये होतंय की वाटतंय आपल्याला पदार्थ बघितल्याबरोबर ज्ञान झालं, पण पदार्थ दिसल्याशिवाय पदार्थाचं ज्ञान कसं होईल. म्हणून पदार्थाचं ज्ञान, त्या पदार्थाचं ज्ञान, त्या ज्ञानावरच जे काय प्रकाशल्या जाते, कारण ज्ञानानेच प्रकाशन होत असतं. कोणत्याही वस्तूचं प्रकाशन करायचं म्हटलं तर ज्ञानानंच होतं. म्हणून त्या ठिकाणी जे विशेष ज्ञान आहे का, तेच विशेष ज्ञान ब्रह्मज्ञान मानायचं. आणि ते ज्ञान अबाधित असलं पाहिजे. ते ज्ञान अबाधित असायला पाहिजे. त्या ज्ञानाचा बाध होऊ नये. मग व्यवहारामध्ये घटाचं जर ज्ञान झालं तर ते काय बाधित होत नाही, है का नाही. आणि जर समजा रज्जूवर सर्प दिसला आणि ते आपल्या वृत्तीला ते ज्ञान झालं, दोरीच्या ऐवजी सर्पाचं ज्ञान झालं, पण त्या ज्ञानाचं अस्तित्व, त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की ते बाधित होते. ते ज्ञान म्हणून राहतंय का. कारण प्रकाशाचं सहाय्य जर घेतलं की दोरीचं ज्ञान होतंय आणि दोरीचं ज्ञान झालं की त्या दोरीवर जे उत्पन्न झालेलं भ्रमज्ञान, त्या भ्रमज्ञानाची काय होते, निवृत्ती होते. मग त्या भ्रमज्ञानाची निवृत्ती कोण करणार, ज्याला अगोदर भ्रमज्ञान झालंय तेच. पण ते कुठून करतंय, अंतःकरणातून करतंय. आणि त्याला भ्रमज्ञान कुठून झालं होतं, अंतःकरणा वाचून झालं होतं. त्याला ते ब्रह्मज्ञान कुठून झालं, ही सूक्ष्मता पहा ना थोडी. ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती ही कोणाची आहे, साक्षीची आहे का नाही. स्वप्नाचं ज्ञान कोणाला होतंय, साक्षी भाष्य ते. तसे भ्रमित जे बाधित पदार्थाचं ज्ञान होतंय का, बाधित ज्ञान होतेत ना, ते साक्षीचीच मानायचे. आणि जे अबाधित ज्ञान असतं का, ते साक्षीचं नसतं, ते अंतःकरणानं झालेलं असतं. आणि अंतःकरण व्यावहारिक सत्यातलंय आणि व्यावहारिक सत्यातलं ज्ञान हे बाधित नसतंय. बाधित नसतं म्हणजे व्यावहारिक सत्यतच. म्हणून अंतःकरणानं झालेल्या ज्ञानाला विशेष महत्व आहे आणि साक्षीकडून झालेल्या ज्ञानाला महत्व आहे का. कारण ते ज्ञान कसं आहे, बाधित होणार आहे. म्हणून प्रातिभाषिक सत्यातले पदार्थाचे जे ज्ञाने होतात ते ज्ञाने बाधित आहेत. ते ज्ञान कसे आहेत, बाधित आहेत. आणि प्रमात्याकडून जे काही ज्ञान होतंय ते ज्ञान अबाधित आहे. मग आपल्याला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान साक्षीकडून व्हावं का प्रमात्याकडून व्हावं. साक्षी तर काय, ते सदा मुक्तच आहे. साक्षी कसा आहे, मुक्तच आहे. त्याला योग्य सामग्री न भेटल्यामुळं त्याला त्या ठिकाणी योग्य ज्ञान झालं नाही साक्षीला. मग योग्य ज्ञान होण्यासाठी काय लागतंय, अंतःकरण लागतंय. कारण तिथं उपाधी कशी आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी योग्य ज्ञान होतंय. म्हणून प्रमात्याकडून ज्ञान झालेलं हेच खरं ज्ञान मानायचं. म्हणून व्यावहारिक सत्तेत झालेला ब्रह्मज्ञानाचा बोध, व्यावहारिक सत्तेत झालेला ब्रह्मज्ञानाचा बोध
हाच बोध आपले अविद्या निवृत्तीला कारण ठरतो आणि त्यावर आपला विश्वासही बसतो. आणि जर स्वप्नामध्ये आपल्याला बोध झाला तर आपण ते स्वप्नस्थ होतं म्हणून त्याचा काही विशेष काही परिणाम मानून घेतोत का? हे स्वप्नामध्ये गुरु आले होते आणि ते जरी खरं ज्ञान सांगितलं असलं तरी पण आहे का नाही. मग हे पूर्व अवस्थेमध्ये त्या ज्ञानाला थोडस बाजूला सारलंय. वास्तविक पाहता ती साक्षीच आहे आणि हेही साक्षीच आहे. सगळीकडे साक्षीचे ज्ञान आहे, तर याच्यामध्ये काही बदल नाही. पण त्या साक्षीला जी उपाधी लागली का त्या उपाधीवर त्या ज्ञानाची प्रमात्व, भ्रमत्व, व्यावहारिकत्व, पारमार्थिकत्व कशावर अवलंबून आहे? त्या उपाधीवर अवलंबून आहे. कारण उपाधी बदलली की त्याच्या ज्ञानाचं स्वरूप बदलत, म्हणून उपाधीवर अवलंबून आहे. म्हणून यापुढं त्यांनी तोच विषय धरलाय की उपाधी आणि तिचं स्वरूप, उपाधी आणि तिचं स्वरूप आणि तिचं कार्य. उपाधीचं स्वरूप कसं आहे, उपाधी म्हणजे काय आणि तिचं कार्य. आता उपाधी कशाला म्हणतात? जी वस्तू जितक्या देशात असते, एखादी वस्तू तितक्या देशामध्ये आहे, तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन तितक्या त्या वस्तूच्या ठिकाणी असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते, तिला उपाधी म्हणायचं. जर समजा एखाद्या आपल्या माठामध्ये पाणी आहे का नाही, आणि ते माठातलं पाणी आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पाणी दिसतंय आणि कोणी सांगितलं की मला पाणी द्या बरं, तर मग आपण त्याच्यातलं पाणी काढून त्याला देतो. त्यावेळेस ते पाणी थोडं थंड लागलं की म्हणतो कशातलं पाणी होय. मग आपण काय म्हणतो? त्याला तर पाणी दिलंय आपण, आणि तो काय म्हणतो कशातलं पाणी दिलंय. आता पाणी कशात असतं का? हा, पाण्यात तरी काय मिसळता येईल, पाण्यात तरी काही रंग मिसळता येईल, साखर मिसळता येईल, तिखट मीठ मिसळता येईल, पाण्यात मिसळता येईल. पण पाणी कशात मिसळा? कारण जितक्या देशामध्ये ते पाणी होतं, कोण्या देशात होतं? माठ या देशामध्ये, हे का नाही. मग त्या देशामधलं म्हणजे माठातलं, माठ हा एक देश झाला, तितका तो परिसर झाला. आणि त्या माठातलं पाणी, आता माठातलं पाणी, पाणी कशातलं झालं? माठातलं झालं, है का नाही. मग ते माठ काय लागली त्याला? उपाधी लागली, है का नाही. मग त्या पाण्याचं नाव काय आलं? माठातलं पाणी. पण ते माठ पाण्यात असतंय का? आणि पाणी तरी माठात असतंय का? त्या माठातल्या आकाशात असतंय, है का नाही. पण धरून चला माठात आहे, है का नाही. दिलंय कशातलं? माठातलं दिलंय. पण ते पाणी ज्याच्यात होतं, ज्या वस्तूत होतं, ज्या पदार्थात होतं, त्याला काय म्हणायचं? उपाधी. म्हणजे त्या पाण्याला धारण करणारी, त्या पाण्याला
धरून ठेवणारी, धारण करणारी, तिला काय म्हणायचं? उपाधी. आता अशा उपाध्या कोणाच्या कोणच्या आहेत, कोणाच्या कोणच्या आहेत? ह्या का आता एक उपाधी आहेत का? ईश्वराला उपाधी, आणि त्याच मायानं काय केलंय? जे चैतन्य तिच्यामध्ये जितकं आहे तितक्याच नाव काय करून ठेवलं? ईश्वर, आहे का नाही? आता वास्तविक पाहता त्या चैतन्याचा आणि मायाचा काही संबंध आहे का? ते ईश्वर, ती माया त्या ठिकाणी उत्पन्न व्हायच्या अगोदरही तिथंच होतं ते ब्रह्मचैतन्य म्हणून. ब्रह्मचैतन्य म्हणून अगोदर तिथं होतच. त्या ठिकाणी ती माया उत्पन्न झाली, है का नाही? आता पाणी अगोदरच आहे का घट अगोदरच आहे? पाणीच अगोदरच आहे की. मग पाणी उत्पन्न केलंय का? घट उत्पन्न केलाय, है का नाही? मग जे उत्पन्न केलेलं नाही आणि जे उत्पन्न झालेलं आहे, केलेलं आहे, ते जे उत्पन्न केलेलं आहे तेच असलेल्याला काय करायलंय? धारण करायले. आता त्याचा धारणपणा कसा आहे हे का खरं आहे का? मग पण त्या ठिकाणी आपल्याला तसं काय दिसतंय? तसे कार्य दिसतेत ना. आता मग ते चैतन्य जे ईश्वर चैतन्य आहे ते चैतन्य अगोदर ब्रह्मचैतन्य म्हणून तिथं होतं. ज्यावेळेस माया नव्हती तिथं ब्रह्मचैतन्य होतं. मग त्या ठिकाणी मायाच उत्पन्न झाली आणि मग त्या माया काय झाली? त्याची उपाधी झाली त्या चैतन्याची. म्हणजे ब्रह्मचैतन्याचीच उपाधी झाली ती आता. आणि ती उपाधी जितक्या चैतन्याला लागली तितक्या चैतन्याची हिनं काय केलं? त्याचं स्वरूपच बदलून टाकलं, म्हणजे त्याचं नावच बदलून टाकलं. कोणचं ज्ञान झालं तिथं? ईश्वर, ईश्वर चैतन्य. आणि जरी ईश्वर चैतन्य जरी तिनं नाव दिलं असलं तरी त्या चैतन्यामध्ये काय बदल झाला का? फक्त नाव आलंय, है का नाही? आता ते नाव कशामुळे आलं मग? हा, ते ईश्वर चैतन्य हे जे ज्ञान झालं हे प्रमाज्ञान आहे. आणि मग ते ज्ञान त्या ठिकाणी जी उत्पत्ती झाली त्या ज्ञानाची, ही कशामुळे झाली? त्या उपाधीमुळे झाली, है का नाही? असं जीवाचं सुद्धा उपाधीनच काय झालंय? जीव झालाय. मग आता ईश्वराला उपाधी माया आहे आणि जीवाला अविद्या आहे, है का नाही? आता ही अविद्या जे अविद्याने युक्त आहे त्याला म्हणायचं जीव, आणि मायेने युक्त आहे म्हणून त्याला म्हणायचं ईश्वर. आता तेच चैतन्य आणि जीवाचंही. आता चैतन्यात काय बदल आहे का? बोळक्यातलंही आकाशच आहे आणि रानातलंही, मठातलंही आकाशच आहे आणि घटातलंही. आकाशात काय फरक आहे का? पण घटातला आकाश आपणाला हे वेगळं वाटतंय आणि मठातला आकाश वेगळं वाटतंय. त्या आकाशामध्ये आपल्याला भेद वाटतो. आता हा भेद कशामुळे वाटायला? उपाधीनं. म्हणजेच भेद करून देणारी जी आहे ती उपाधी आहे. काय करायली? ती भेद करायला लागली. कशात? आभेदात. आभेदाचाच काय करायली? भेद करायली. म्हणून जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन, तितक्या पदार्थाचं ज्ञान करून देऊन, त्या घटामधल्या पाण्याचं ते ज्ञान करून देऊन. कोणचं ज्ञान? हे माझ्यातलं पाणी आहे, माठातलं पाणी आहे, हे ज्ञान करून द्याले का नाही? ते पाण्याचं ज्ञान कसं व्हायलंय? हे घटातलं पाणी आहे, है का नाही? मग तितकं ज्ञान करून देते आणि ती त्याच्या बाजूला राहते. ती त्याच्यासोबत, त्या पाण्यासोबत जात नाही. हा, म्हणून आपण वेगळी राहते. ती त्याच्यात मिसळत नाही, पाण्यात मिसळत नाही, बाजूलाच राहते आणि त्याला त्याचं नाव बदली.
तिच्यात सहवास ज्याचा झालाय, संघ ज्याचा झालाय, संबंध ज्याचा झालाय, मग ते पाण्याचाच काय, तुम्ही एखादं धान्य ठेवा, हा, वस्तू दुसरी ठेवा, कोणती वस्तू ठेवा, पण तिच्या संबंधानच पुन्हा तिला नाव येणार. तुम्ही त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूमध्ये रुपया जरी ठेवला आणि त्या ठिकाणी तुम्ही 1,00,000 रुपये जरी ठेवले तरी त्याच्यातलेच म्हणणार, हे पैसे कुठे दिले. त्या जागेवर कोणती वस्तू ठेवा तुम्ही, त्या वस्तूचं नाव येणार. आणि पण ती त्या ठेवलेल्या वस्तूच्या सोबत जात नाही, ती त्याच्यापासून अलिप्त राहते. याला म्हणायचं काय, उपाधी. आता आपल्याला ज्ञान व्हायले, अज्ञान व्हायले. ह्या जगतामध्ये आपल्याला काय, सांसारिक माणसाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी ज्ञान आहे का नाही. मग हे ज्ञानालाही उपादान कारण काय आहे, अविद्याचं आहे, आणि अज्ञानालाही कारण. मग हे कशामुळं व्हायलंय हो, ज्ञान अज्ञान कशामुळं व्हायलंय, त्या उपाधीने. कोणची उपाधी लागली, अविद्या, है का नाही. आता हे मंदिर आहे असं ज्ञान व्हायलंय आपणाला, हे कशामुळं व्हायलंय, याला कारण कोण आहे, हे कोणाला ज्ञान व्हायलंय, आपल्याला व्हायलंय, है का नाही. पण हे कशामुळं व्हायलंय, उपाधीमुळं. आणि ती उपाधीच जर नसती लागली आपल्याला तर आपल्याला मंदिराचं ज्ञान झालं असतं का. मग आपल्याला जे ज्ञान व्हायलंय, आपल्याला जे अज्ञान आहे ते कशामुळे, उपाधीमुळे. आणि ती उपाधी जीवाची कोणती आहे, अविद्या आहे. म्हणून अविद्येच्याच योगानं मी जीव आहे, मी कर्ता आहे, भोक्ता आहे असं ज्ञान व्हायलंय. आपणाला जे ज्ञान व्हायले हे जगताची प्रतीती कशामुळे व्हायली, अविद्यामुळेच व्हायली. आणि दोरीचंही ज्ञान अविद्यामुळेच आहे, आणि सर्पाचंही ज्ञान दोरीवर उत्पन्न झालेल्या आहे का नाही. आणि मी ब्रह्मरूप आहे हे तरी ज्ञान अविद्यात नसती तर मी ब्रह्मरूप हे कोणी म्हणलं असतं. कारण हे उत्पत्ती जी व्हायली, विशेषीकरण जे व्हायलंय ते उपाधीमुळे व्हायलंय. कशामुळे व्हायलंय, आणि उपाधी जर नसती तर. पण केवळ नुसती उपाधीच कारण नाही, तर ती फक्त त्या ठिकाणी तसं ज्ञान करून देऊन आपण ती वेगळी राहते. याला म्हणायचं उपाधी. म्हणजे लावून द्यायचं आणि बाजूला व्हायचं. हा, ह्या कानाची त्या कानाला करायचं, लावून द्यायचं, आणि आपण मला काय माहित नाही म्हणायचं पुन्हा. असं हे काय आहे. आता अज्ञान काय करतंय, ते ज्ञान करून देतंय, आणि पुन्हा त्याला विचारलं तर म्हणते मला माहित नाही. कारण ते कसं आहे, जड आहे. मग ही उपाधी कशी आहे, जड आहे. मग जड उपाधी ही त्या पदार्थामध्ये का त्या ठिकाणी प्रवेश करत नाही ठेवलेल्या पदार्थात, कारण ती जड आहे म्हणून. आणि तीच जर उपाधी चेतन असली असती तर ती चेतन उपाधी त्या पदार्थामध्ये तिनं प्रवेश केला असता. आता चेतन कशात नाही, आकाश कशात नाही, आकाश कशात नाही, सर्व पदार्थामध्ये आकाश आहे. अशी कोणतीच वस्तू नाही आकाश तिथं नाही म्हणून. मागे एक दृष्टांत दिला होता, जी आपली लोखंडाची पहार असते का, त्या पारीत सुद्धा आकाश आहेच ना. आणि ते कशावरून समजायचं, तर जर पारीचा एक शेंडा आपण चुलीमध्ये घातला, विस्तावामध्ये ठेवला, तर त्यात जितका भाग त्या विस्तावात आहे त्या पारीचा तितकाच गरम व्हावा. इकडचा शेंडा सुद्धा तिचा गरम होतो पाठीमागाला.
मग इकडं गरमी कशी आली? कारण एकूण तिकडं जायला आकाश लागत आहे, म्हणून अग्नीला व्हायला सुद्धा आकाश लागत आहे, है का नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी सुद्धा आकाश मानावं लागतंय. तसं चैतन्य तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, ते तर सर्व ठिकाणीच असणार. तशी उपाधी सूक्ष्म आहे का? ती स्थूल आहे. उपाधी कशी आहे? ती स्थूल असल्यामुळं तिला कशात जाता येत नाही. मग तिला धारण करता येते. तिला काय करता येते? धारण करता येते. जर समजा आपल्याला घोटभर पाणी जर आचमनासाठी घ्यायचं असेल तर आपण तळ हातावर त्याला धारण करतो, तळ हातावर घेतो, हे का नाही? पण त्या पाण्याला तळ हातावर घातलं, तळ हात घेता येत नाही त्या पाण्याला. कारण पाणी तिच्यापेक्षा काय? सूक्ष्म आहे, पातळ आहे, लहान आहे, बारीक आहे, है का नाही? ते कसं आहे? सूक्ष्म आहे ना. आणि जे स्थूल असतं का, त्या स्थूलाला ते सूक्ष्म घेता येतं, पण सूक्ष्माला स्थूल घेता येत नाही. म्हणजे सूक्ष्मामध्ये स्थूल नाही, स्थूलामध्ये मात्र सूक्ष्म आहे का नाही? स्थूलामध्ये जसं केलेला चहा आपल्याला चाळणीतून गाळता येतंय, आपल्याला चाळणीतून गाळता येतंय, पण चाळणी गाळा येते का त्याच्यातून? तसं जे सूक्ष्म असतं का, ते सूक्ष्म स्थूलाहून वेगळं असतं, निराळं असतं. आणि स्थूल स्वरूप कोणाचं आहे? उपाधीचं आहे. आणि सूक्ष्म स्वरूप कोणाचं आहे? चैतन्याचं आहे. आणि व्यापक स्वरूप हे कोणाचं आहे? हा, तसं उपाधीचं व्यापक बी नाही ती आणि सूक्ष्म बी नाही. आता व्यापक बी नाही, सूक्ष्म बी नाही, मग कशी ती? तिला तसं त्याच्यासारखं स्वरूपात नाही. चैतन्यासारखं तिचं स्थूल स्वरूप आहे, आणि ते स्थूल स्वरूप दृश्य रूप आहे. ते स्थूल स्वरूप कसं आहे? दृश्य रूप आहे. आणि चैतन्याचं सूक्ष्म स्वरूप दृश्य रूप आहे का? मग ते चैतन्याचं स्वरूप ज्ञान होण्यासाठी त्या चैतन्याचं ते कशामुळे होत आहे? या स्थूलामुळेच होत आहे. आणि अज्ञान तरी कशाने होत आहे? त्याला उपाधी म्हणायचं. ज्ञान हे होत आहे, पण त्याचं ज्ञान ते विशेष स्वरूपाचं होत आहे. त्याचं ज्ञान कोणतं होत आहे? विशेष स्वरूपाचं होत आहे. आणि ती त्याच्यामध्ये ती याच्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे ती चैतन्यात आहे का? आश्रित आहे. काय सांगितलेलं आहे अगोदरच? ती आश्रित आहे म्हणून सांगितलंय. आणि तिला अधिष्ठान म्हणून त्यानं आश्रय दिलाय. हा, ते अधिष्ठानपणा त्यानं घेतला आणि तिला त्यानं आश्रय दिलाय. आता येणं आश्रय घेतलाय का त्यानं आश्रय दिलाय? आश्रय हिनच घेतलाय. हा, आश्रित हीच आहे तिथं. कारण ती कधी तिथं असती आणि कधी नसती. ती कायमची त्याच्यासारखी आहे का तिथं? म्हणून तिच्या योगानं त्याचं जरी ज्ञान होत असलं, पण ती आहे तवरच होतंय. ती आहे तवरच होतंय. आणि ती तिथं नसली की मग त्याचं ज्ञान होत नाही. आपण आता उपाधीनं युक्त आहोत. आता या शरीराला आलोत म्हणजे कसे झालोत? उपाधी लागली आपल्याला.
मग उपाधी लागली तर आपल्याला विशेष ज्ञान व्हायलंय का नाही? आता मी आहे हे ज्ञान व्हायलंय का नाही? मग आता मी कोण आहे याच्यातला? उपाधी मी आहे का त्या उपाधीत असणार, त्या उपाधीनं धारण केलेलं चैतन्य मी आहे? है का नाही? मग ते मी जे आहे ते चैतन्य आहे, आणि मग त्या मीला ज्ञान मी आहे असं कशामुळे व्हायले? अंतःकरण लागलं म्हणून. कारण अंतःकरणात काय व्हायले? विशेष ज्ञान व्हायले, है का नाही? मग ती उपाधी काय करते? ते ज्ञान करून देते. ते ज्ञान करून देते, पण वेगळं राहून करून देते. आता हे शरीर आपल्याला आपलं ज्ञान करून व्हायले का नाही? याच्यामुळेच, उपाधीमुळेच व्हायले का नाही? हा, मग त्या ठिकाणी आपण तिच्यापासून वेगळे असं ज्ञान व्हायले का नाही? आपण त्या उपाधीपासून वेगळे येत म्हणजे ते निराळी आहे. आपल्याला जे ज्ञान व्हालंय हे उपाधीनच व्हालंय. बगर उपाधीचा आपणाला ज्ञान होतच नाही. मग ती आपण वेगळे राहते, ती जी वेगळी राहते म्हणजे शरीर जे आहे हे वेगळं आहे, मी पासून शरीर वेगळं आहे, ती उपाधी. आणि तो जे मी आहे ते चैतन्य. जे चैतन्य तेच चैतन्य त्या ठिकाणी अहंकार रूपानं स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायला. आणि कशानं व्हायले त्या अहंकाराला ज्ञान? हा, आणि ते उपाधी नाही म्हणाला का मी उपाधी आहे म्हणून? ते उपाधी मी शरीर आहे असं म्हणायलाय का? आणि जे म्हणत असेल तो कसा आहे? दोषानं युक्त आहे. त्याची बुद्धी दोषानं युक्त आहे आणि त्या भ्रमित झालाय तो. आणि तो भ्रमानं काय म्हणायलाय? मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. हे जे त्या ठिकाणी भ्रमज्ञानाची उत्पत्ती जी व्हायली का, त्या भ्रमज्ञानाची उत्पत्ती व्हायली का, त्या उपाधीमध्ये दोषानं व्हायली. आणि ती उपाधी जर दोषमुक्त असेल, ती उपाधी दोषमुक्त असेल तर त्या ठिकाणी ती उपाधी सत्य ज्ञानाला कारण ठरते. कारण तिच्यानंच काय व्हायले? विशेष ज्ञान व्हायले. मग मुक्ताच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे, आणि बद्धाच्या ठिकाणी मी देहवान आहे. हे ज्ञान का फरक पडायला लागले? तर त्या उपाधीतल्या गुणामुळं. कशामुळं? का चैतन्यामुळं? मग संसारिक जीव जर म्हणू लागला मी देहवान आहे, तर हे चैतन्याकडे दोष आहे का उपाधीकडे दोष आहे? है का नाही? म्हणून ती दोषवान उपाधी आहे का, त्या उपाधीतले दोष काढायचे, तर उपाधीला काय करायचं नाही. उपाधीकडे काय गुन्हा नाही, ती ज्ञान करून देणारीच आहे. पण त्या उपाधीवर जे दोष आहेत का, कोणते दोष? अज्ञान किंवा आवरण, आलेलं आवरण किंवा जे ते विक्षेप त्याच्यामुळे व्हायला येते. ते विक्षेप होणं काय आहे? मीच देह आहे हा विक्षेप आहे, आणि मी मुक्त आहे हाही विक्षेपच आहे. हे दोन्ही विक्षेपच आहेत. पण कशामुळे व्हायले? तर एक शुद्ध अंतःकरणातून विक्षेप व्हायलाय. मग तो विक्षेप बाधक आहे का? मी मुक्त आहे हे म्हणणं विक्षेप हा बाधक नाही, हा साधक आहे. आणि मी देहवान आहे हे म्हणणं विक्षेप हा बाधक आहे. मग बाधक आहे ज्याच्यापासून दुःख व्हायलंय ते जीवाला निवृत्त करायचे. ते जीवाला आहे का नाही? म्हणजे दुःख नको आहे ना. दुःख कोणाला हवं असतं का? म्हणून दुःखाचं निवृत्ती करायची असेल तर उपाधीमध्ये असणारा दोष निवृत्त करावा लागतो. आणि दोष निवृत्त झाला की ती उपाधी कोण्या ज्ञानाला प्रतिफलित होईल? सत्य ज्ञानाला, प्रमाद ज्ञानाला. आणि तेच प्रमाद ज्ञान चैतन्य उत्पन्न करीत नाही, फक्त भ्रम घालविणारं ज्ञान बदलत आहे.
आता मुक्त होणं, बद्ध होणं हे काय? हे भ्रम आहे ना, हे नुसता भ्रम आहे ना, बदल आहे नुसता, आहे का नाही? मग तेच बदल तितका करायचा आहे, उपाधीला काय करायचं नाही. अहो यम आहे ना, यम हे संसार करणाऱ्याला काहीच करीत नाही. यम आहे ना, हे संसार करणाऱ्याला काही करीत नाही, पण मी संसार करतो असं म्हणणाऱ्याला सोडित नाही. संसार करणाऱ्याला हा, आणि मी संसार करतो म्हणणाऱ्याला, आलं का लक्षात? हा, त्या ठिकाणी मीचा भाव त्या उपाधीमध्ये चाललाय, है का नाही? असं या ठिकाणी दुसरा दृष्टांत दिलाय कर्णचेस्कुलीचा. कर्णचेस्कुली श्रोत्राशी उपाधी आहे. ती जितक्या देशात आहे तितक्या देशे स्थित आकाशाचे श्रोत्रिय असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळी राहते. कर्णचेस्कुली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवीत नाही व व्यावर्तक असते. व्यावर्तक वेगळी दूर असते. आपले धर्म तिच्यावर घालवीत नाही. कोण? कर्णचेस्कुली. ती कोण? करवली का? कर्णचेस्कुली म्हणजे कानाचा वरचा चाफा. ते करंजीच्या आकारासारखा दिसतो म्हणून त्याला कर्णचेस्कुली म्हटलंय. मग ती कर्णचेस्कुली कुठे आहे? तर जिथं श्रोत्रेंद्रिय आहेत का तिथंच आहे ती. आणि तीच काय करते की इथं कान आहे हे दाखविते. इथे काय आहे? हे रोडवर लावलेल्या पाट्या, हा रस्ता इकडे जातो, हे गाव इतक्या किलोमीटर आहे. तसं ही जी कर्णचेस्कुली आहे का ही उपाधीच आहे. कोणाची? तर कर्णाची. श्रोत्रियेंद्रिय म्हणजे कर्ण. मग मुख्य कर्ण वेगळंय आणि कर्णचेस्कुली आहे का नाही? हे वरी जे हलत आहे कान, हे कान नाही, ती कानाची उपाधी. ती कानाची काय आहे? हा, मग कान कुठं आहे? तो कान जे मधात आहे का सुरात मध्ये जे आकाश दिसतं का, हा ते कान आहे. त्याला म्हणतात कर्ण. त्याला काय म्हणायचं? कर्ण म्हणायचं. ते भोंग्याला पुढचं तोंड केवढं असतंय, भोंग्याचं लाऊडस्पीकरचं. आणि पण मधात जे असते का डायफ्रॉम म्हणते त्याला, ते डायफ्रॉम उगो इतकुसाच असतंय, उगो एवढंच असतंय. ते खरं काय आहे? भोंग्या ती आहे आणि ते पुढचं कर्ण असतंय. आता ते कर्ण काय करतंय? त्याच्याकडून आलेला आवाज मोठ्या देशामध्ये म्हणजे असा फाकविते, आहे का? तसं ही कर्णचेस्कुली काय करते? आलेला आवाज मधात हा म्हणजे ताडी ती आवाज ध्वनी आलेला काय करते? मग मला वाटतं हे जर समजा कापून टाकलं तर आवाज याचा नाही का? येईल, पण काहीतरी फरक पडत असन हो, है का नाही? साऊंड मध्ये लाऊडस्पीकर मध्ये फरक आहे का नाही? मग हे वरचं कान जे कापणं हे साऊंड मधातली मधात तिथली तिथंच, दूरवर आवाज जाईन का? मग लांबला ऐकू येईन का? मग ऐकूच येणार नाही म्हणा ना. फक्त जवळ जवळच बोललेलंच ऐकू येईन, लांबलच येणार नाही ना. मग त्या लांबला कॅच करणारी कोण आहे? हा, जे भोंग्याचं पुढचं फाकलेलं तोंड असते का ते काय करतंय? लांब आवाज देऊन घालतंय ते, है का ना? ते जर नाही लावलं तर आवाजच येत नाही. तिथले तिथंच येतंय आवाज मात्र. हा साऊंड सारखा, साऊंडला ते कुठं असतंय? ते असं लांब तोंड कुठं असतंय त्याला? तसं ती त्याची कर्णचेस्कुली. तशी आपली ही कर्णचेस्कुलीचं कार्य काय आहे? मग आलेला आवाज आला तसा पुढे जाऊ नये
त्यानं मधात शिरावं म्हणून ती काय होती, आड उभा राहते. ती काय करते, आड उभा राहते. आणि ती आड उभा राहिली की त्या आलेला आवाज, आलेला ध्वनी, आलेलं कंपन ते मधात जाते. आणि मधात गेल्यावर मग ते विशेष त्या ठिकाणी आपल्याला जे तिकडून आलेलं आहे त्याचं ज्ञान होतंय. मग आता विचार जर केला तर हे कर्णचष्कुली हे का नाहीत का, हे कर्ण आहे का खरं? ती फक्त काय काम करायली, आडवायचं काम करते फक्त, है का नाही? पण ऐकून देते का आपल्याला? मग आपल्याला कोण ऐकून देतय? कर्ण देत येत, कर्णचष्कुली नाही देत. तसं ती कर्णचष्कुली त्याला तिकडे आलेल्या ध्वनी मधात घालायचं काम करते ती, पण ते ऐकून देत नाही. मग ती बाजूला राहते, वेगळी राहते तितकं काम करून. कर्णचष्कुली श्रोत्राची उपाधी आहे, कानाची उपाधी आहे. ती जितक्या देशात आहे ती, आता हे एवढं 4 बोटाचं तितक्या देशात आहे, तितक्या देशे स्थित आकाशाचे श्रोत्रिय, तितक्या देशात आलेले आकाशामार्फत जे तिकडचं गाणं आसन, शब्द आसन, ह्याचा आवाज धरानं, त्या आलेला आवाज तितक्या देशातला काय करते ती, असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळी राहते. ते ज्ञान करून देते कोणाला? कर्णाला. म्हणजे मधात पाठविते, पण ती वेगळी राहते, आपण वेगळी राहते. कर्णचष्कुली आपले धर्म श्रोत्रिंद्रियावर घालवित नाही. तिचे धर्म, तिचा जो धर्म आहे तो त्याच्यावर घालवित नाही. म्हणजे तिचा धर्म काय आहे? घेणं, आहे का नाही? आणि ते मीच दिलंय असं म्हणत नाही. म्हणजे तिचा जो धर्म आहे तो धर्म त्या आपल्याला जे बोध व्हायलाय, ऐकू यायचा जो बोध व्हायलाय, तो बोध ती म्हणते ती माझ्यामुळं व्हाय नाही तुम्हाला. आणि खरंच तिच्यामुळं होतंय का? तिच्यामुळं होत नाही. मग तो बोध कशामुळे होतो? मध्ये एक पडदा आहे, त्या पडद्यावर ज्या वेळेस शब्द आदळत, मग त्या ठिकाणी त्या चैतन्या, परमात्मा चैतन्याला ज्ञान होतंय त्या इंद्रियाचं. असं ती कशी त्याचा व्यावर्तक आहे, वेगळं करून टाकणारी ती त्याच्यात मिसळणारी नाही. मग जर समजा आपण उधळायलो एखादं खळ, तर त्या ठिकाणी उधळायचं काम वाऱ्यावर अवलंबून असतं, आहे का नाही? आता वाऱ्याचं तिथून जर जाणं असलं तर उधळणं होतंय. त्या मार्गापासून जात असलं वारं तर उधळणं होतंय. पण तो वाऱ्याला जर विचारलं का रे तू त्या खळ उधळून दिलं का, तर वारं म्हणतं ना मी तिथून आलो पण मला काय माहित नाही. म्हणजे ते धर्म, उधळायचे धर्म तो वारा घेतो का? कारण तो तिथून जाऊच लागला, है का नाही? तसं ही जी कर्णचष्कुली आहे का, ती फक्त त्या ठिकाणी उभी आहे आणि ते आलेले जे शब्द ध्वनी आहेत त्या ध्वनी ते त्याच्यामुळं मधात जातात आणि ती अलिप्त राहते. ती का ते ज्ञान करून देत नाही, श्रोत्राचं ज्ञान करून देत नाही. ती त्याच्यापासून व्यावर्तक म्हणजे वेगळी असते. आता आपण हे उपाधीचं स्वरूप बघितले, याला काय म्हणायचं? ही उपाधी. आता हे उपाधी आणि नंतर ते विशेषणाचं स्वरूप सांगणार. मग ते विशेषण कशाला म्हणतात आणि त्या विशेषणाचं कार्य काय, विशेषणाचं स्वरूप काय, विशेषण काय? जसं आपण आता उपाधीचं स्वरूप बघितलं, उपाधीचं स्वरूप बघितलं म्हणजे उपाधी म्हणजे काय आणि तिचं कार्य कसं कार्य आहे तिचं,
ती पण अलिप्त राहते. ती पण कशी आहे? उपाधी अलिप्तच आहे. मग कार्य जे होतात का ते गुणात होतात. कार्य कशात होतात? कार्याला जरी कार्याला कारण आश्रय देणारी, त्या गुणाला आश्रय देणारी जरी उपाधी असली, गुणाला कोण देते? कार्य कशावर व्हायले तर गुणावर व्हायले तर, है का नाही? आणि गुण कशात येतं? त्या उपाधीत येतं, है का नाही? मग ते गुण कार्य करायलेत का उपाधी करायली? है का? कोण कार्य करायली ते? आणि गुण काय करायले तर ते गुण ते तर खेळायलेत का ते गोट्या? कार्य करायला आणि उपाधी त्या ठिकाणी कार्य करायली का? गुण कार्य करायला. त्या उपाधीमध्ये जो गुण आहे, आता ह्या कर्णच्या स्कुलीमध्ये कोणता गुण आहे? आवडून धरायचं आणि मधात पाठवायचं आणि त्याच्यापासून वेगळं राहायचं, है का नाही? मग हे गुणामध्ये कार्य होतात, उपाधीमध्ये नाही. आणि ते गुण कुठे असतात? गुण उपाधीत येत. म्हणून उपाधी बाजूला राहते, उपाधी बाजूला राहते आणि कार्य कोण करतंय? गुण करत, है का नाही? जसं आता ही लाईटची तार आहे, है का नाही? ही लाईटची तार आपल्या मोटरानं बल्बानं आली का उजेड द्यायला? बाहेरच्या तारा लावलेल्या आहेत, ते डिपुई गावाच्या बाहेर, ते इथं उजेड द्यायला यालाय का? त्या तारामध्ये जे गुण आहे कशाचा? लाईन, करंट, है का नाही? तो करंट तिच्यामधून आलाय, त्या तारातून आलाय आणि तो आपल्या बल्बापर्यंत पोहोचायला. मग उजेड कशाचा आहे? त्या तारीचा आहे, करंटचा आहे. मग कार्य कोण करतय? उपाधी करते का? ते करंट कशाने आलंय? त्या उपाधीतूनच आले, है का नाही? मग त्याच्यातला तो गुण समजायचा, है का नाही? मग कार्य हे उपाधी करीत नाही, गुण करतात हे कार्य. म्हणून जेवढे म्हणून कार्य होतात ते गुणावर अवलंबून असतात, उपाधीवर नाही. म्हणून उपाधीचा त्याग करायचा नाही, तिच्यातल्या जर दुःख देणारे गुण असतील तर गुणाचा त्याग करायचा. उपाधीचा त्याग करून उपाधीचा जर त्याग केला तो काय होईल? उपाधीचा त्याग केला. जर समजा तुम्हाला एखाद्या पाहुण्याच्या इथं गेला तुम्ही, तुम्हाला चहा द्याला, कशात? कप बशीत. आता कप बशी हे काय? उपाधी. आणि त्याच्यात काय दिलाय? ते गुण द्यालाय. चहा हा काय? गुण द्यालाय. आणि तो आपण पहिला गोट घातला की त्याच्यात अजिबात साखर लागूच नाही, साखर लागूच नाही. मग त्याच्यातलं ते साखर नाही म्हणून पिऊ वाटतंय का? सपकच्या कसा पिऊ वाटेल गोड पेनाराला? मग त्याच्यात कपातला बशीतला ओतलेला चहा, तो चहा टाकून द्यायचा का कप बशीच फोडायची? आता ते पाहुणे म्हणतील काय पाहुणा आहे बाबा हे आलेला आपली, कामून का बशी फोडली? तो काय म्हणेल? अहो याच्यात साखरच नव्हती ना. अहो मग साखर त्या कप बशीत नव्हती का चहात नव्हती? ज्याच्यात नव्हती ते फोडा ना तुम्ही. कबशीनं काय केलं? तसं उपाधीनं काय केलं? तुम्ही दोष द्या, तुम्ही कशाला? गुणाला द्या. आणि ते दोषवान असले तर काढा ना त्याच्यातला, ते गुणच काढा ना. उपाधी कशी आहे? कल्पित आहे ना. उपाधी कशी आहे? वास्तविक सत्य आहे का? आणि तुम्हाला भ्रम उपाधीनं व्हायलाय का गुणानं व्हायलाय? भ्रम कशामुळे व्हायलाय? मग उपाधीनं काय केलं? मग ते एक म्हण आहे बघा,
साप को सोडो आणि धेड को पकडो. हा, असंच आहे का? मन हीच आहे का? म्हणजे त्या याला सोडायचं, ज्यानं गुन्हा केलाय हा त्याला सोडायचं, आणि जे शाहू आहे का त्याला धरायचं. आता तुम्हाला शाहू असणारी ही जी उपाधी आहे का, ही उपाधी शाहू आहे म्हणजे चांगली आहे. कशासाठी? परमार्थ करण्यासाठी, मुक्त होण्यासाठी तुम्हाला ती उपाधी दिली. मग तुम्ही मध्ये वाईट गुन्हा का म्हणून भरायला? देहाला आलोत म्हणून का आपलं वाटोळं झालंय का? हा, आपल्याला काय देह मिळाला ते मिळाला. हा, आपली स्थिती सोडू नये ना. मग आपली स्थिती कशामुळे सुटायली? आपला अधिकार कशामुळे चाललाय? हो, नाही म्हणले बालाजीला गेलो की चेपीच करते तो. जाऊ नको ना मग बालाजीला. तसे गुण धरू नको ना तू. तुला बद्धता यायली ना, दुःख व्हायलेत ना, गुणाचा त्याग कर, उपाधीचा. आता उपाधी वेगळे व्हारे निर्विकार असं जे म्हणले तर उपाधी वेगळे व्हारे निर्विकार. आता आपण विकाराला गुणामुळे यायलोत का उपाधीमुळे यायलोत? निर्विकार शब्द घातलाय ते ना पुढं. मग उपाधीमध्येच निर्विकार व्हायचंय. उपाधी येतोवरच निर्विकार व्हायचंय. उपाधी नसल्यावर कसं होता येईल निर्विकार? ही उपाधीमध्येच निर्विकार होता येते, दुसऱ्या उपाध्यामध्ये त्याच्यात बी नाही होता येत. हे जे आलंय का निर्विकार होण्यासाठीच ही उपाधी आपल्याला मिळाली. आपण ती घेतली, मागून घेतली, आणि इथं येऊन आपण जर ती विकारवानच बनित असलो, विकारानच भरित असलो तर काय उपयोग आहे ही उपाधी घेऊन? मग ही उपाधी गुणवान आहे. ही कशी आहे? हा, म्हणून उपाधीचा त्याग नाही तर उपाधीतल्या गुणाचा, हे का नाही? आणि ती उपाधी ते गुण धारण करते, कारण ती धारण करणारी आहे का नाही? सुरुवातीलाच काय म्हणतात आपण? ती काय करते? धारण करते. हा, उद्याच्या वेळात आपण विशेषणाचं स्वरूप पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.